मतदार याद्यांचा जो घोळ झालेला आहे त्या संदर्भात आपलं काय मत आहे? ते कारस्थान असावं काय हे झालेलं आहे? महाराष्ट्र एकीकरण समितीचा अध्यक्ष म्हणून टिके पाटील आजपर्यंत जो मराठी माणसावरती जो अन्याय झालेला आहे कर्नाटक सरकारनं हा याच्यामध्ये जाणून बुजून अत्याचार अन्याय केलेला आहे. बरोबर. कुटील डाव याच्या पाठीमागे आहे आणि राजकीय नेत्यांचा हात याच्यामध्ये असणं 100% माझा विश्वास आहे, खात्री आहे. बरोबर. की कोणती गोष्ट असू दे ही निवडणूक कोणत्याही पद्धतीनं आमच्याकडून हिसकावून घ्यायचं हे कुटील कारस्थान याच्या पाठीमागचा उद्देश आहे. याचं कारण असं लोकशाही मार्गाने निवडून आलेली महानगरपालिका सुद्धा त्यांनी बरखास्त केली. बहुमत असताना देखील तो आमचा मागील महापौर त्याला सत्ता एक हाती सत्ता दिली, सगळ्यांनी त्या अर्ज रिजेक्ट केले. म्हणजे हे सगळा पाठिंब्याचा इतिहास पाहिला तर कर्नाटक सरकारमध्ये लोकशाही राहिलेली नाही, हुकुमशाही चाललेली आहे. आम्हाला असं वाटायला लागतं सीमा भागामध्ये 56 वर्ष लोकशाही मार्गाने लढा करत असताना देखील हा कर्नाटक सरकारनं जो डाव खेळलेला कुटील डाव म्हणतो याला अत्याचार ह्या भाजप सरकारचे की ज्या ज्यावेळेला आमच्यावरती अत्याचार केलं त्यावेळेला हे सरकार कोसळलेलं आहे. आता येत्या निवडणुकीमध्ये सीमा भागामध्ये 7 ते 9 आमदार आम्ही निवडणूक लढवणार. बिदर, भालकी, लातूर, उस्मानाबाद, खानापूर, निप्पाणी, कारवार या सगळ्या भागामध्ये आम्ही निवडणुका उभा करणार, उमेदवार उभा करणार. मतदार याद्यातला घोळ ज्यांनी केला त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी तुम्ही आता निवेदन द्यायला आलेला तर जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन तसंच राज्य आणि निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतली पाहिजे. त्याबद्दल जरासं कालच या संदर्भात एक शिष्टमंडळ महानगरपालिकेचे कमिशनर यांची भेट आम्ही घेतली आणि त्यांच्या निदर्शनाला ही बाब आणून दिलेली आहे की याच्यामध्ये जे कोण दोषी असतील ज्याने कुणी जाणून बुजून हे केलेलं असतील अधिकारी तर त्यांना निलंबित केलं पाहिजे, कारवाई केली पाहिजे. आणि आज देखील आम्ही डीसीना ठणकावून सांगणार आहोत ताबडतोब एक चौकशी कमिटी नेमायची आणि जे हे डिलीट म्हणून सगळ्या वार्डामध्ये मतदारांची नावं डिलीट केलेलं आहे ह्याला कारण कोणतं आहे आणि कुणी केलेलं आहे याच्या पाठीमागे कुणाचा हात याचा शोध लागला पाहिजे. न केल्यास जर तसं जर झालंच नाही तर महाराष्ट्र एकीकरण समिती नजीकच्या काळामध्ये या प्रश्नासाठी रस्त्यावरती उतरल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ही आमची भूमिका आहे. ठीक आहे.